गाईस, तर कसे आहेत तुम्ही? आज आम्ही चाललेलो आहे फिरायला अलिबागला. तर तुम्हाला पूर्ण दाखवतो आता सध्या काय चालू आहे ते. गुड्डी दीदीने छोटू मामा, इथं मोठी दीदी आहे, पप्पा, मम्मी अजून भांड्यांचंच काम करतं. यांना आवडा टाइम दिला निघाला तरी निघत नाही. मावशी कुठे आहे? ही मावशी पण रेडी झाली. मावशी ब्लॉग मध्ये काय बोलतंय का? बोल ना. तुम्ही येता का? तर गाईज आता गाडीत बसीत लावले, अजूनही बसत नाही. येतो वरती उभा आहे. दीदी गपचूप असतं. दीदी ब्लॉग मध्ये काहीतरी बोल. चला आमच्या सोबत अलिबागला. बाबू तू काय बोलतं? तर सध्या मंदिरात आल्या पाय पराला आम्ही. अर्ध्या आतमध्ये गेले हे बाहेरच थांबल्या. पप्पा सहित तिथं मागत. तर चला तुम्हाला आता दाखवतो थोड्याच टायमात काय काय वळते पूर्ण दाखवेन ना मस्त. आता आम्ही थांबलेलो आहे जोशी वाड्याच्या इथे नाश्ता करायला. सगळी मावशी झोपलेली होती गाडी. वातावरण एकदम खतरनाक झाले सध्या. सदर थांबल्या. आपण कुठं थांबल्या? तू घेतले ना तर पोरे बी तुला ठेव ना, फोन बी तुला ठेव. माझ्या बँक मध्ये बॅलन्स नाही आता लोन घेऊ. लाज झाली नाही तिकडे पाहरी. लोनचा नाव पण नाही घेत होतो तुला आयफोन नाही घेतला. आपण आहे रस्त्याच्या बाजूला. हॅलो अलेक्सा, हॅलो हॅलो अलेक्सा. हॅलो अलेक्सा. पण कुठं थांबल्या कुठं आपण? रस्त्याच्या बाजूला. तेव्हा कशी कुठे थांबले? रस्त्याच्या बाजूला. जर तुम्हाला एखादा कॉल आला आणि विचारलं गेलं आता काय जाऊ दे. तेव्हा कोणला पण हात करतात. थांबले ना जेवायला. ते घ्यायचं असेल ना. आई बाग कोयनाड. टोपी घेतो भाकरी. सध्या मी 1 घंटा लागेल अजून आम्हाला. इथे वाघ, हाती, जिराफ, हरण. वाव. इकडे आंबा ओरिजिनल ओजी पुण्यापासून तरी
थोडंसं एक किती फिरायला लागलं? गेलो नसतो. बस आवरत झाल्या एक फिरायच्या आवरत. नाही हो. अरे 100 किलोमीटर आहे टोटल. बाबू नको बोलू. अलिबाग 110 किलोमीटर अलिबाग. एक- आता आपण किती आले अजून 20 किलोमीटर बाकी असेल. वाव पाणी बघ दर्श. बरं चालला ग धर ना. डॅम डॅम. पाऊसच आहे. यो बाई, यो म्हातारी बसली. इथं एक माकडवर रिएक्शन बघा. तो समोर याच्यावर बसले ना तिकडे आता नीट बघा पण भारी होतं ते. या खात फणस खात बसलेला ते अख्खा अख्खा होता. वर्ष आणलं असतील. पहिले ते काय मी इथं तो ब्रिज इथं बसलेला तसं खालती. बाबू ते चक्कर वगैरे डोलं होतं त्याला काही दिसेल. तर आता आम्ही पोचलेलो आहे आणि जरा थांबलेलो आहे. तर इथं बघा किती आंबे आहेत. दिसतील का नाही तुम्हाला ते माहीत नाही. हे बघा भरपूर आंबे आहेत ना, अख्खे पिकलेत. सध्या पोचून बसले आम्ही. एक मागं गाडी आहे. सध्या आंबं वगैरे लावले आणि खूप आंब्यांचं सीझन गेलं तरी पण आंबे आहेत इथं. तर काय आता आम्ही पोचलेलो आहे अलिबागला ना. आम्ही इथे या विला पण घेतलेला आहे. तर सगळी इथे सध्या बसल्यात. आदर्शला सध्या घाई झाली स्विमिंग पूलमध्ये जायची. वरती आहेत इथे 2 गाड्या लावल्यात. जस्ट आता पोचले आम्ही आणि स्विमिंग पूल पण एक नंबर आहे. खूप मोठा आहे. इथे छोट्या मुलांसाठी आहे. जाळी लावले. इथे मस्त सिटिंग एरिया पण आहे. खूप भारी. जस्ट पोचलो आता. मस्त आता कपडे काढून अंग धुवायला. दिदे पोचल्याबद्दल 2-3 शब्द. तर आता स्विमिंग पूलमध्ये अंग धुवत लावलं. तो आदर्श हे कुठे गाड्या लावल्यात. मी आहे. सदर आम्ही तिघाच आहे आणि एक छोटा बापू आहे. आणि बाकीची फॅमिलीवरती सध्या काम करतं. खूप मजा येते अंगाला. गाईस तर आता दीदी जाणार आहे. दीदी जा. खूप मजा आली. खूप ओंड आहे. मस्त मजा आली. इथं गाड्या लावल्या ना आमच्या. भाऊ इकरा आणून इकरा. भाऊ इकरा इकरा. फेका. मस्त खूप मजा येते आम्हाला. बाबा ती डरपोक बघ तिकडे गेली. दिदे काय पुलच्या सोबत कोणते 2-3 शब्द पुलच्या बद्दल. बस अजून भाऊ तुम्ही. एन्जॉय ओनली एन्जॉय. इकडे प्रॅक्टिस चालू आहे. हो दीदी शिकले पोवाला. हो गेली गेली एकटी. अटकली मधील. ही जादू आहे हा. एकच जागेवर थांबून पोहोचत पूर्ण. यो बाबू बाबू उडी मारून दाखव तू.
आता पोट ठेवतो. चला आता पूलमध्ये निघून आम्ही चालल्या बीचवर फिरायला. सगळी रेडी होतात. आदर्श किचन काय रेट होतं? 500. म्हणजे काय म्हणून मोठी केस ठेवायची नसतात. पुसली तरी नुसती. चला पटा. केस ना जमतात. बाबा आता आपण बीचवर चालल्या. बोल मग काहीतरी. आपण होळी बसणार आहे असं सांगतो. गाईस तर आता आम्ही बीचवर चाललोय. म्हणजे पोचलो इथं गाडी पार्क करून. तर आता तिथे गेल्यावर दाखवतो. आय लव्ह नावगाव. आता पोचलोय आम्ही बीचवर. बाबू बसशील का तू घोडा गाडी? हा मी नाही बसणार. ती समोरच काकड्या घेतल्या शिंगा. बाबू धावत आता. घोडा गाडी बीचवाले नेहमी गोला घेतला लावले. बाबू इकडे बघ कसं लागतं. मस्त लागतं. मला खायचं मन नाही सध्या. आता बीचवाल्या चालल्या परत विलावर. ते क्रिकेट खेळत होती. बॉल आलता माझ्या मी फेकून दिला. पण ते आता कुठं चालले आपण? आता आपण चाललेलो आहे अलिबागच्या मच्छी मार्केटला. तिकडे जाऊन आपण बोंबील, कोलंबी, पापलेट, हलवा जे भेटेल ते घेऊन येऊ. मच्छी मार्केटला चालले. पण जेवढी मच्छी भेटेल तेवढी घेऊन येऊ. कारण हा उद्या आपल्याला एकादशी आहे आणि ते आपण पकडत नाही. तरी पण सॉरी देवा. पण ज्यांना आहे ते व्हेज खातील आणि आम्ही बिर्याणीच खाणार. इथे नाही दिसत. यो जो इथे त्यांचा मसाला विसरला बघतोय आपल्याला. नको हिला बघितलं असेल तुम्ही. नलिनी काकू कोलिन बाय यूट्यूब वर खूप फेमस आहे. याचा का मग तिथे उद्या आम्ही इथे येऊ दाखवू तुम्हाला. यांच्या एक राजूक आंब कसं. तर आता विलामध्ये पोचलो आम्ही. आम्ही मच्छी मार्केटला नाही गेलो. पप्पा संचीच गाडी गेली स्कॉर्पिओ. आम्ही होतो आर्टिकामध्ये.
आता जस्ट पोहोचलोय. मच्छी मार्केटला आम्ही गेलो ना, बाहेरचा टोन बघून आलो. चला आता थोडेसे फोटो काढतो मस्त